आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऊसाच्या मळीवरचा जीएसटी 28% 5% करण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सिक्कीममधल्या पुरात मृत्यू झालेल्यांची संख्या 30वर. मृतांमध्ये लष्कराच्या 8 जवानांचा समावेश. इस्रायलमध्ये युद्ध सुरू असल्याची प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांची घोषणा. हमासच्या हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू, 700 जण जखमी. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, एकूण पदकांची संख्या 107वर. जीएसटी परिषदेनं ऊसाच्या मळीवरचा जीएसटी 28% 5% आणला आहे. यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी परिषदेच्या 52व्या बैठकीनंतर नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. भरड धान्याचा 70% अधिक समावेश असलेल्या सुट्या पिठावर जीएसटी न लादण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. पॅकिंग केलेल्या पिठावर 5% जीएसटी लागेल. जीएसटी लवादासाठीच्या सदस्यांची वयोमर्यादाही आजच्या बैठकीत वाढवली. पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, साफसफाई, कचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी विकास यासारख्या सुविधांना जीएसटीतून सूट देण्याची शिफारसही आजच्या बैठकीत परिषदेनं केली. देशातून दहशतवाद समूळ उखडून टाकण्याची वेळ आली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. डेहराडूनमध्ये आयोजित झालेल्या 49व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेसमध्ये ते आज बोलत होते. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आता आपल्याला शून्य सहिष्णुता धोरण राबवावं लागेल, असं ते म्हणाले. देशाच्या प्रगतीसाठी देशाची कायदा आणि सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षा मजबूत कराव्या लागतील. गेल्या 9 वर्षात केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर, नक्षलग्रस्त भाग आणि ईशान्येकडची कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात महत्त्वाची कामगिरी केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं. टिहरी जिल्ह्यातल्या नरेंद्रनगर इथं केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 24व्या बैठकीचं अध्यक्षपदही अमित शहा यांनी भूषवलं. सिक्कीममध्ये आलेल्या पुरात लष्कराच्या 9 जवानांसह एकूण 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सिक्कीम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. तिस्ता नदीला आलेल्या पुरात 81 जण वाहून गेल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. सिक्कीममध्ये जागोजागी आलेल्या पुरात आत्तापर्यंत 1320 घरांची पडझड झाली असून 2500हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 30 शिबिरं उघडण्यात आली असून त्यात एकूण 7000 लोकांची सोय करण्यात आली आहे. पूरस्थितीमुळे राज्यातले 17 पूल वाहून गेल्याची माहितीही आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला. रस्त्यांच्या पुनर्बांधणीला आपलं सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार असून तातडीच्या मदतीसाठी आर्थिक मदतही करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सिक्कीमच्या पूरस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे आणि राज्याला हवी ती सर्व मदत करणार असल्याचं गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे. सिक्कीममध्ये जीव गमावलेल्या लष्कराच्या जवानांप्रती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं नियोजित गगनयान मोहिमेची तयारी सुरू केली असून त्याकरता फ्लाईट टेस्ट व्हेकल अबॉट मिशन 1 बनवायला सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या दृष्टिकोनातून मानवरहित यानाच्या उड्डाणाच्या चाचण्या लवकरच सुरू केल्या जाणार असल्याचं इस्रोनं समाज माध्यमांवरच्या एका संदेशात म्हटलं आहे. 2024 पर्यंतच्या नियोजित मानवी आणि मानवरहित मोहिमांच्या दृष्टिकोनातून इस्रो अंतराळवीर प्रणालीची उपयुक्तताही पडताळून पाहणार आहे. या सर्व चाचण्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रात घेतल्या जाणार आहेत. या मोहिमांच्या दृष्टीने निवड करण्यात आलेले 4 अंतराळवीर बंगळुरू इथं प्रशिक्षण घेत असल्याचं आणि गगनयान मोहिमेसाठी HLVM-3 या प्रबळ रॉकेट प्रक्षेपकाचा वापर केला जाणार असल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे. स्थापना दिनाच्या दिवशी उद्या भारतीय हवाई दलाचं बोधचिन्ह बदलण्यात येणार आहे. प्रयागराजमधल्या बांबरौली इथं होणाऱ्या संचालनादरम्यान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल VR चौधरी नव्या बोधचिन्हाचं अनावरण करणार आहेत.
यामध्ये अशोक चिन्ह, हवाई दलाची क्षमता दाखवणारं पंख पसरलेला हिमालयन गरुड, हलक्या निळ्या रंगात भारतीय वायुसेना आणि वायुसेनेचं घोषवाक्य यावर असणार आहे. हे बोधचिन्ह हवाई दलाच्या झेंड्याच्या वरच्या भागात डाव्या बाजूला झळकणार आहे. भारतीय हवाई दलाचं हे नवं बोधचिन्ह या दलाच्या नीतिमूल्यांना अधिक चांगल्या प्रकारे अधोरेखित करणार आहे. भारतीय हवाई दलाचा जुना झेंडा उतरवण्यात येणार असून यापुढे तो या दलाच्या संग्रहालयात ठेवला जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. इस्रायलमध्ये युद्ध सुरू असल्याची घोषणा प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी केली आहे. हमासनं आज इस्रायलच्या दक्षिण आणि मध्य भागात अचानक रॉकेट हल्ले केल्यानंतर ते बोलत होते. या हल्ल्यात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून 700हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या काही सैनिकांना ताब्यात घेतल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून गाझामध्ये हवाई हल्ले केल्याचं इस्रायलच्या लष्करानं सांगितलं. जगभरातल्या अनेक नेत्यांनी हमासच्या या हल्ल्यांचा निषेध केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हमासच्या या हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. या कठीण प्रसंगी इस्रायलच्या पाठीशी भारत उभा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं इस्रायलमधल्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षा नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत 972352264748 या क्रमांकावर दूतावासाशी संपर्क साधण्याचं आवाहन इस्रायलमधल्या भारतीय दूतावासानं केलं आहे. तटरक्षक दलानं आज सकाळी पाल्कच्या धुनीमधून 10 मासेमारांची सुखरूप सुटका केली. तटरक्षक दलाच्या रामेश्वरम नजीकच्या मंडपम इथं तैनात असलेल्या बोटीनं या दुर्घटनाग्रस्त बोटीवरून मच्छीमार आणि बोटीवरच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली. तटरक्षक दलानं ही बोट आणि त्यावरच्या सर्वांना सुखरूप बाहेर काढून पंबन किनाऱ्यावर मासेमारी विभागाच्या स्वाधीन केलं आहे. भारतीय खेळाडूंनी चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये 107 पदकं मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा या 3 महत्त्वाच्या स्पर्धांपैकी भारतानं कधीही एवढी पदकं जिंकली नव्हती. नवी दिल्लीत 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताला 101 पदकं मिळाली होती. महिला आणि पुरुष कबड्डी, पुरुष क्रिकेट, बॅडमिंटन दुहेरी, महिला आणि पुरुषांची कंपाऊंड तिरंदाजी अशा 6 सुवर्ण पदकांची कमाई भारतीय खेळाडूंनी आज केली. पुरुषांच्या कबड्डी संघानं इराणला, महिलांच्या कबड्डी संघानं तैपेईला अंतिम सामन्यात पराभूत केलं. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं देशाला पहिल्यांदाच या स्पर्धांमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण पदक मिळवून दिलं. अफगाणिस्तान विरुद्ध झालेला क्रिकेटचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारतीय संघाला सुवर्ण पदक मिळालं. ओजस देवतळे यानं कंपाऊंड तिरंदाजीत सुवर्ण तर अभिषेक वर्मानं कांस्य पदक जिंकलं. ज्योती सुरेखा वेन्नम हिनंही याच प्रकरणात सुवर्ण आणि आदिती स्वामीनं कांस्य पदक पटकावलं. भारतीय महिला आणि पुरुष बुद्धिबळ संघाला तसंच कुस्तीमध्ये दीपक पुनियाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. महिला हॉकीत भारतीय संघाला कांस्य पदक मिळालं. अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात आज झालेल्या भूकंपात 15 जणांचा मृत्यू झाला. 78 जण जखमी झाले आहेत. 6.3 रिश्टर स्केल तीव्रताच्या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या वायव्येला 40 किलोमीटर अंतरावर होता, असं अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानं म्हटलं आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्यापासून भारताच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा दुपारी 2 वाजता चेन्नईत सुरू होईल. विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात बांगलादेशनं अफगाणिस्तानला 6 गड्यांनी नमवलं. 157 धावांचं लक्ष्य बांगलादेशनं 35व्या षटकात गाठलं. दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेविरुद्धचा सामना नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरू आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी पाचारण केलं. दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेपुढे विजयासाठी 429 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेनं 17 षटकात 4 बाद 123 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऊसाच्या मळीवरचा जीएसटी 28% 5% करण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सिक्कीममधल्या पुरात मृत्यू झालेल्यांची संख्या 30 वर. मृतांमध्ये लष्कराच्या 8 जवानांचा समावेश.
इस्रायलमध्ये युद्ध सुरू असल्याची प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांची घोषणा. हमासच्या हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू, 700 जण जखमी. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्ण पदकं, एकूण पदकाची संख्या 107 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.